प्रथम मी अभिवादन करते. मी कुमारी सायली संजय नवले, श्री अजितदादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रस इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. प्रस्तुत विचारपीठावरती आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांना निरोप देण्यासाठी उभे आहे. आजचा हा क्षण आनंद आणि दुःख अशा दोन्ही भावना घेऊन आपल्या समोर उभा आहे. आनंद यासाठी की आज आपण आपल्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी एकत्र जमलो आहोत आणि दुःख यासाठी की आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक हे आपल्याला निरोप देत आहेत. शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर ते आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतात. ते कधी कठोरपणे शिस्त लावतात, तर कधी प्रेमाने समजावतात. कदाचित आपण वर्गात केलेल्या खोड्या, उशिरा दिलेला गृहपाठ, परीक्षेची भीती या सगळ्या गोष्टी जर आज आठवल्या तर चेहऱ्यावर हसू येतं. पण या सगळ्या क्षणांमध्ये त्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला, हेही तितकंच खरं आहे. शिक्षकांनी आपल्याला केवळ विद्यार्थी नाही तर एक चांगलं माणूस बनवलं. सर, तुमचं मार्गदर्शन, तुमची शिकवण आणि तुमचं प्रेम आम्ही कधीही विसरणार नाही. तुमच्या शब्दांमध्ये आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. निरोप हा शेवट नसतो, तर तो एक नवीन सुरुवात देखील असतो. सर, तुम्ही जरी आज आम्हाला निरोप देत असलात तरी तुमच्या आठवणी आणि तुमचं प्रेम हे आमच्या कायम सोबत राहील. शेवटी मी एवढंच म्हणेन की तुमची शिकवण आणि तुमचं प्रेम हेच आमच्यासाठी सर्वात मोठं धन आहे. शेवटी मी माझ्या वर्गाकडून व माझ्याकडून तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते. सर्वांना नमस्कार. माझे नाव गांगुर्डेश्वरी गोपाळ. मी इयत्ता 10वीची विद्यार्थी. आज 1 मे आज संपूर्ण महाराष्ट्र आपला महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. 66 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आपला पवित्र देश मंगळ देश असे महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. पण या आनंदाच्या दिवसासोबत आज आमच्या शाळेत एक भावुक क्षण आहे. आज आपल्या सर्वांचे आवडते शिक्षक श्री जाधव सर हे आज रिटायर होणार आहेत. आज 1 मे हा कामगार दिन देखील आहे. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणारा हा दिवस. सर, तुम्ही सुद्धा एखाद्या ऋषीसारखं अखंड ज्ञानदान करण्याचं काम केलं आहे. अनेक गेली वर्ष तुम्ही तुमच्या कष्टाने, जिद्दीने आमच्यासारखे अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत आणि म्हणूनच या महाराष्ट्र दिनी तुमचा होणारा सन्मान हा खऱ्या अर्थाने तुमच्या कष्टाचा आणि ज्ञानाचा सन्मान आहे. सरांबद्दल बोलायचं झालं तर सर, तुम्ही फक्त आम्हाला पुस्तकात ते धडेच नाही शिकवले, तर आयुष्याचा धडा कसा गिरवायचा हे शिकवलं. सर, तुमची शिकवण्याची पद्धत इतकी छान आणि सोपी होती की आम्हाला कठीण वाटणारे विषय सुद्धा इतके सोपे वाटायला लागले. सर, तुम्ही आम्हाला कधी ओरडलं असते, पण त्यामागे तुमची माया असायची. तुम्ही फक्त आम्हाला पुस्तकी ज्ञान दिलं नाही, तर या जगाशी कसं लढायचं, चांगला माणूस कसं बनायचं हे तुम्ही शिकवलं. शेवटी जाता जाता इतकेच सांगेल, सर, तुम्ही दिलेली शिकवण आम्ही कधीच विसरणार नाही. तुम्ही आमच्यावर केलेले संस्कार आम्ही आयुष्यभर जपून ठेवू आणि तुमचं नाव नक्कीच मोठं करू. तुमचं पुढचं आयुष्य हे आनंदाचं, समाधानाचं आणि आरोग्याचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि सर, तुम्ही जरी रिटायर होत असले तरी तुमच्याबद्दल आमच्या मनात जे स्थान असेल ते मनात नेहमी अढळ राहील. एवढे बोलून माझे 2 शब्द संपले. कावेरी संदीप. खरं तर काय बोलावं कळत नाहीये, पण एक सांगते, जाधव सरांविषयी माझ्या मनात खरंच खूप आदर आहे. आजपर्यंत जाधव सरांची शिकवणूक त्यांचं वर्गात शिकवणं हे सगळंच मला खूप आवडायचं. सर वर्गात आले ना की सर म्हणायचे, एकदा काय झालं ही आठवण तर माझ्या मनात कायम रुजू झाली. सरांविषयी सांगावं तेवढं कमीच आहे. सरांनी खूप धडे शिकवले आम्हाला, खूप ज्ञान दिलं, पण त्या ज्ञानाबरोबरच जीवनाचा मार्गही शिकवला. मी आमच्या वर्गाकडून सरांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यासोबतच आपल्या शाळेचे लाडके मुख्याध्यापक आदरणीय रावसाहेब जाधव सर यांच्या तसं बघायला गेलं तर 31 मे रोजी शेवटचा दिवस आहे आणि निरोप समारंभ, परंतु शाळेला सुट्टी असल्याने आपण तो आजच करणार आहोत. या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव गांगुर्डे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक अमू पाटील शिंदे, संस्थेचे संचालक अशोक महाराज, मंगरुळ विद्यालयाचे अतिथी माजी मुख्याध्यापक भांबर सर, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, माझे सहकारी ज्येष्ठ शिक्षक गांगुर्डे सर, तोरमिसे सर, बोरगुडे सर, इतर शालेय कर्मचारी व विद्यार्थी मित्रांनो, आज मी 2 शब्द जाधव सरांविषयी बोलणार आहे, जे तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. आता जाधव सरांविषयी बोलायचं म्हटलं तर कितीतरी विशेषणं कमी पडतील. जर विशेषणं द्यायचे म्हटले तर कवी मनाचे मुख्याध्यापक, तंत्रस्नेही शिक्षक, विज्ञानाची प्रचंड आवड असणारे शिक्षक, कोणत्याही क्षेत्रात
कोणत्याही क्षेत्रात काम करण्याचा उत्साह, एखादा तरुण व्यक्तीला देखील एवढा उत्साह नसेल एवढा त्यांच्याकडे प्रचंड उत्साह आहे शेवटच्या दिवसापर्यंत. तसेच आणि एवढं विविध विषयात पारंगत, मराठी विषयात तुम्हाला सर्वांना माहीतच आहे खूप छान शिकवतात. त्यांचे पुस्तकही आहेत. विज्ञानही त्याच परीने शिकवतात, तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच जोमाने. विज्ञानामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून इन्स्पायर अवॉर्डला तालुका जिल्हा स्तरावर घेऊन गेले. असे कितीतरी गुण म्हणजे विशेषण कमी पडतील असं व्यक्तिमत्व. आणि माझा अनुभव जर सांगायचा म्हटला, मी जेव्हा 1.5 वर्षापूर्वी इथं आलो त्यावेळेस नवीन ठिकाणी जॉबला जायचं म्हटलं तर एक मनात एक शंका असते, धास्ती असतं, कसं असेल, अडचणी असतात. परंतु इथं आल्यानंतर रूम शोधण्यापासून तर सगळ्याच गोष्टी जाधव सरांनी सगळं करून ठेवलं. म्हणजे ज्या ठिकाणी चूक झाली असेल तर रागावून नाही तर प्रेमाने समजावून सांगितलं. तर असे खूप छान अनुभव आहेत. सरांनी शिक्षकापेक्षा, सहकारी शिक्षकापेक्षा मुलाप्रमाणे मला वागणूक दिली, त्याचेही खूप त्यांचे आभार मानतो. आभार मानणं चुकीचं असेल, कारण आभार माणूस मानून ऋणातून मुक्त होतो. मी तर म्हणेन मी सदैव त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. तर त्यांच्यासाठी मी ते कवी आहेत म्हणून छोटीशी कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. कविता लिहिली, त्याच्यात काही चुका होत्या, AI ने त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या. 50% माझी, 50% AI ची आहे. तर ती वाचून दाखवतो. हा तर बघा, लक्ष द्या सरांसाठी. कवी मनाचे राजे तुम्ही, कवी मनाचे राजे तुम्ही, शब्दात ओलावा जपला. कवी मनाचे राजे तुम्ही, शब्दात ओलावा जपला. विज्ञानाचा ध्यास घेऊनी प्रयोगांचा मार्ग आखला. विज्ञानाचा ध्यास घेऊनी प्रयोगांचा मार्ग आखला. काळाची पावले ओळखुनी, काळाची पावले ओळखुनी तंत्रज्ञानाची धरली साथ. काळाची पावले ओळखुनी तंत्रज्ञानाची धरली साथ. संगणकाच्या युगात दिली ज्ञानाची आम्हा नवी पहाट. स्वभाव मृदू अन शांत तरीही, स्वभाव मृदू अन शांत तरीही संयमाची मूर्ती तुम्ही. स्वभाव मृदू अन शांत तरीही संयमाची मूर्ती तुम्ही. प्रत्येक कठीण प्रसंगात आमची ढाल बनलात तुम्ही. प्रत्येक कठीण प्रसंगात आमची ढाल बनलात तुम्ही. मदतीसाठी हात आपला, मदतीसाठी हात आपला सदैव पुढेच असतो. मदतीसाठी हात आपला सदैव पुढेच असतो. तुमच्या कार्याचा उत्साह सदैव आम्हा उभारी देतो. तुमच्या कार्याचा उत्साह सदैव आम्हा उभारी देतो. कधी बाप बनून रागावलात, कधी गुरु बनून शिकवले. कधी बाप बनून रागावलात, कधी गुरु बनून शिकवले. या 1.5 वर्षात तुम्ही मला माणुसकीचे धडे दिले. या 1.5 वर्षात तुम्ही मला माणुसकीचे धडे दिले. निवृत्तीची ही वेळ आज, निवृत्तीची ही वेळ आज मन दाटून येत आहे. निवृत्तीची ही वेळ आज मन दाटून येत आहे. तुमच्या आठवणींची शिदोरी काळजात कायम राहे. तुमच्या आठवणींची शिदोरी काळजात, शिदोरी काळजात कायम राहे. तुमचा उत्साह, तुमची जिद्द आदर्श आमचा राहील. तुमचा उत्साह, तुमची जिद्द आदर्श आमचा राहील. तुमच्या विरहाने ही शाळा थोडी पोरकी होईल. तुमच्या विरहाने ही शाळा थोडी पोरकी होईल. प्रार्थना हीच निसर्गाशी, प्रार्थना हीच निसर्गाशी सुख समृद्धी लाभो तुम्हाला. निरोगी अन दीर्घायुष्य सदैव मिळो आमच्या सरांना, सदैव मिळो आमच्या सरांना. शेवटी जाधव सरांना पुन्हा एकदा ह्या निरोप समारंभाच्या दिवशी त्यांना पुढील आयुष्य निरोगी, सुखाचं, समाधानाचं, भरभरीतीचं जावो ही प्रार्थना करतो. आणि एक जसं भांबर सर म्हणतात, नो पेन्शन, नो टेन्शन, ओनली पेन्शन. आणि निवृत्ती ही आयुष्याचा शेवट नाही, तर तुमच्या नवीन कार्याची, नवीन तुमचे जे
वेगवेगळे छंद आहेत ते जोपासण्याची तुमची संधी निसर्ग तुम्हाला त्यासाठी बळ देव ही निसर्गाशी प्रार्थना करतो. आणि माझे ज्यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असे सत्कारमूर्ती आदरणीय जाधव सर, त्यांचे सर्व सहकारी आणि विशेषतः उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थी. बघा, जाधव सरांचा आणि माझा परिचय हा जवळजवळ 1986 पासून आहे. खरं तर काय होतं माहिती का, पोरांनो, जिथं टिकतं तिथं विकत नाही. म्हणजे मी जाधव सरांबरोबर संपूर्ण महाराष्ट्र फिरलो यासाठी की त्यांना ज्या ज्या ठिकाणी पुरस्कार मिळाले ते पुरस्कार घ्यायला लांब असायचे आणि ते मला बरोबर घेऊन जायचे. आणि त्यामुळे आपल्या तालुक्यात आपल्या गावाशिवात असणारा माणूस महाराष्ट्रात किती मोठा आहे तेव्हा ते मला कळालं. आणि म्हणून मी आधी म्हणलं की आपल्याला ते स्थानिकला बऱ्याचशा गोष्टी कळत नाही. दुसरी गोष्ट अशी की तुमचं वय अजून फार कमी आहे, जीवनात फार अनुभव घ्यायचे. मग आपल्या गुरुने दिलेलं ज्ञान हे तुम्हाला भविष्यामध्ये मिनिटाला आठवणार आहे. जेव्हा तुम्ही महाविद्यालयात शिक्षण घ्याल आणि प्रत्येक गोष्टीला रांगेत उभे राहाल, ज्यावेळेस तिथला क्लर्क सांगाल गेट आउट नंतर किंवा हा कागद नाही, त्यावेळेस आपल्या गुरुची किंमत तिथं आपल्याला कळते. इथं असं आहे की आपला गुरु आपल्या घरी येतो, आपल्या मळ्यात येतो, ज्यावेळेस आपल्याला सांगतो, आपल्या आईला सांगतो, वडिलांना सांगतो, आपल्याला सेवा पुरवतो आपला गुरु. आणि म्हणून खरं तर शिक्षकाने निवृत्त व्हायचं नसतं. मी आज 12 महिन्याला निवृत्त झालो. उत्तमराव तब्बल 6 महिने शाळेत जातो तुम्ही, कारण तो एक उत्साह असतो आणि तो एकाकी जात नाही माणसाच्या. जाधव सर फक्त, आणि त्यांच्या बाबतीत एक सांगा, नुसते ते कवी किंवा लेखक नाही, आपल्या तालुक्यातला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवलेले पहिलं व्यक्तिमत्व आहे. तुमच्या संस्थेपेक्षा आमच्यापेक्षा शिक्षण अधिकाऱ्यांना, शिक्षण विभागाला आनंद झाला होता आपल्या तालुक्याला हा पुरस्कार आला. आणि म्हणून ते तुमच्यासाठी आहेच. तुम्ही जेव्हा बोलवाल त्यांना, खरोखर तुम्हाला खरी मनापासून अडचण आली, जर तुम्हाला तळमळ असली तर निश्चितपणे ते मार्गदर्शन येते. कारण आम्ही आजही त्यांचं मार्गदर्शन घेतो. मी तर त्यांच्यापेक्षा 1 वर्ष वयानं मोठा आहे, पण ज्ञानाच्या बाबतीत वय नसतं. यथा कदाचित मोठ्या माणसापेक्षा लहानाकडे ज्ञान चांगलं असू शकतं. आपल्याला उदाहरण चांगदेवांपासून ज्ञानदेवांपर्यंत, त्याच्यामुळं मी आजही त्यांच्याकडनं ज्ञान घेतलेलं आहे. आणि कुठल्याही गोष्टी अशा असतात ते वेळ गेल्यानंतर कळतं आपल्याला. यथा कदाचित आता जे 9वी 10वीत मुलं म्हणजे 8वी ते 9वीत गेले, 9वीत म्हणजे आता 10वीत गेले, ती उणीव तुम्हाला पुढच्या वर्षी जाणवणार बाळांनो, आज नाही. ज्या वर्षभर तुम्ही शिकाल ना, आणि प्रत्येक मिनिटाला जेव्हा अडचणी येतात तेव्हा त्या शिक्षकाची उणीव, म्हणजे बाकीचे शिक्षक काही चांगले असं नाही मला म्हणायचं, पण ते आपलं आवडतं जे व्यक्तिमत्व असतं ती उणीव आपल्याला जाणवते. आणि मी जाधव सरांना एवढं सांगू इच्छितो की आता 93 पासून रात्री रात्र शाळा चालवल्या, सायकलीवर प्रवास केले, पिढी घडवल्या, छान कार्यक्रम केलं. पण आता सेवानिवृत्तीनंतर जरा धार्मिक दृष्ट्या महाराष्ट्र दर्शन तुम्ही करावं, ते काही तुम्हाला म्हणत नाही 4 धाम करावं, किमान आता आपली स्वतःची गाडी आहे, एखादा चांगला सहकारी चालवणारा बरोबर घ्यावा. आणि ठीक आहे, हरकत नाही, ते तयार असले तर आपण महाराष्ट्र दर्शन करावं, नर्मदा परिक्रमा करायला धार्मिकताही फार महत्वाची. जाधव सरांनी तुमच्या संस्कार खूप चांगले केले. नुसतं पुस्तकी शिक्षण महत्वाचं नाही, कौटुंबिक संस्कार असतील, शैक्षणिक संस्कार असतील, सामाजिक संस्कार असतील, ते फार महत्वाचे आहेत. आणि त्यामुळे या आजच्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. संयोजकांनी संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष, सचिव, माझे सहकारी आणि विद्यार्थी, परमेश्वराचे आभार मानव तितके कमीच आहे. कारण आयुष्याची 30 वर्ष आम्ही एकत्र राहिलो, एका डब्यात जेवलो असेल, भांडलो असेल, झगडलो असेल,
पण ध्येयापासून कधीच वेगळं गेलो नसेल. आम्ही चौघे छताच्या खांबासारखे होतो. 2 पुढे असायचे, 2 मागे असायचे. जाधव सर आणि मी नेहमी पुढेच असायचो, डावा उजवा. शाळेत कोणताही कार्यक्रम राबवायचा असेल, काही करायचं असेल, दोन्हींचा विचार एकच असायचा. आणि म्हणून मागचे आणि पुढचे हा भेद न करता आयुष्याचे 30 वर्ष आम्ही सर्व एकत्र राहिलो. आणि इतके वर्ष एकत्र राहणं हा सुद्धा एक नशिबाचा भाग आहे. आम्ही पाहिलं 2 वर्ष एकत्र आले, 4 वर्ष एकत्र आले, पण आयुष्याचे 30 वर्ष तारुण्य आम्ही पाहिलं आणि उतरता काळ सुद्धा आम्ही पाहिला. आणि अनेक संकट सुद्धा आमच्यावर आली, परंतु या संकटांना सुद्धा आम्ही एकीने संयमाने तोंड दिलं. याचं एकमेव कारण म्हणजे आमच्यामधील एकता, एकमेकावर असणारं जीवापाड प्रेम. आणि म्हणून वेळोवेळी रात्री अपरात्री आम्ही एकमेकांना सहकार्य केलं असेल. आणि नेहमीच शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा विचार आमच्या मनात असेल. शेवटच्या क्षणापर्यंत सरांना तुम्ही पाहिलं, त्यांचा उत्साह, त्यांचं शाळेविषयी, मुलांविषयी असलेलं प्रेम हे आजही जिवंत आहे आणि उद्याही राहणार आहे. कारण 30 वर्ष ज्या एका आपण व्यवसायात असतो, तो व्यवसाय आपला जीवनाचा एक अविभाज्य घटक बनत असतो. शेतकरी असेल, त्याला सांगावं लागत नाही, तो म्हातारा कधी होत नाही, त्याचे पाय शेताकडे वळतात. त्याचा अनुभव काम करीत असतो. शरीर जरी बोलत नसलं, हातपाय जरी काम करीत नसले, पण त्याचा अनुभव काम करीत असतो. तसं सरांचा. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे, सर एक हाडाचे शिक्षक. जसा हाडाचा शेतकरी असतो, तसे सर सुद्धा एक हाडाचे शिक्षक आहेत. आणि शिकवायला फक्त खडून फळा लागत नाहीये, शिकवायला फक्त शाळाच पाहिजे असं नाहीये. ही विश्वचक शाळा आहे. सर जिथं गेले तिथं शिकवायला सुरुवात करतात. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सर कालही शिक्षक होते आणि आजही आणि शेवटपर्यंत शिक्षक राहतील. आणि केव्हाही तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर राहतील याची मला खात्री आहे. दुसरा जो कार्यक्रम आहे आपल्या शाळेचे आवडते मुख्याध्यापक माननीय रावसाहेब जाधव हे 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहे. परंतु 31 मेला विद्यार्थी आपण राहणार नाही, त्यामुळे हा कार्यक्रम आज घेतलेला आहे. तर जाधव सरांचा आणि आमचा संबंध म्हणजे 1996 पासून या शाळेमध्ये मी रुजू झालो. त्यापासून आज 30 वर्ष आम्ही सोबत राहिलेलो आहोत. त्यांच्याकडून अनेक असे जे गुण आहे की शिकण्यासारखं आहे. कोणताही विषय असो, सर्व विषय त्यांनी सर्व विषयाचं अध्यापन केलेलं आहे. आणि जे कार्यक्रम असतात शाळेमध्ये जे सहशालेय कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घ्यायचा आणि आम्हाला प्रेरणा देण्याचे जे काम आहे ते जाधव सरांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर ते कवी पण आहे. त्यांना अनेक असे जे पुरस्कार आहेत ते पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचा जो काव्यसंग्रह आहे, विपुल काव्यसंग्रह असेल, त्यानंतर गरगरमोड असेल, त्यानंतर त्रिभाषिक काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केलेला आहे. आणि म्हणून कोणत्याही कामामध्ये तत्परतेने काम करणे आणि आम्हाला सहकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. त्यानंतर विज्ञान प्रदर्शन असेल, इन्स्पायर अवॉर्ड असेल, यामध्ये अनेक असे पुरस्कार किंवा पारितोषिक त्यांना मिळालेले आहे. त्यांच्याकडून आम्हाला खूप असं शिकण्यासारखं आहे. म्हणजे किती कठीण प्रसंग आला तर
त्या कठीण प्रसंगामधून कसा मार्ग काढायचा की जाधव सरांचा शिकण्यासारखं आहे. त्यानंतर कोणतंही काम तणावमुक्त, कोणतंही काम आनंदाने कसं करावं हे सुद्धा जाधव सरांकडून शिकण्यासारखे आहे. म्हणजे असे बरेचसे जे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे आहे तर हे जाधव सर आहे. आणि म्हणून त्यांनी आम्हाला जे काही अनुभव दिलेले आहे ते अनुभव भविष्य काळामध्ये निश्चितपणे आम्हाला उपयोग होणार आहे. आणि म्हणून कवी मनाचे हे जाधव सर आहे. आणि म्हणून त्यानंतर त्यांनी जात्यावरचे जे ओवे आहेत या आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलेले आहेत. आणि व्हिडिओ निर्मिती स्वतःचं यूट्यूब चॅनल विकसित केलेलं आहे. आणि त्या यूट्यूब चॅनल मार्फत त्यांनी शैक्षणिक जे कार्यक्रम आहे किंवा अध्यापन सुद्धा केलेलं आहे. आणि म्हणून तंत्रस्नेही शिक्षक, तंत्रस्नेही मुख्याध्यापक म्हणून त्यांनी उल्लेखनीय असं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या भावी वाटचालीस मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य उत्तम निरामय हो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि मी सर्वांच्या वतीने, शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जास्त लवकर बोर होता पण आज अतिशय शांत बसले. यावरून तुम्हाला सुद्धा जाधव सर रिटायर होत आहेत याचं खरोखर मनामध्ये तुमच्या पण दुःख आहे, आमच्या पण मनामध्ये खरोखर दुःख आहे. तर बघा, आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन, त्याचबरोबर सरांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री उत्तमराव पाटील गांगुर्डे, ज्येष्ठ संचालक आनंद पाटील शिंदे, अशोकराव महाराज पाटील गांगुर्डे, प्रत्येक नागरिक आणि माझे सहकारी. तर आजचा हा जो प्रसंग आहे हा आपल्या दृष्टीनं तसा, म्हणजे माझ्या तरी दृष्टीनं थोडासा दुःखमय आहे. कारण ज्या सरांबरोबर आपण खूप दिवस एकत्र राहिलो, आज पुन्हा नंतर त्यांचा सहवास आपल्याला कमी पडणार आहे. कारण जाधव सर आणि मी मुळात आमचं शिक्षणच एका प्राथमिक शाळेत झालेलं आहे. ते 7वीला असतील तर मी 6वीला, आमचं फक्त 1 वर्षाचं अंतर होतं. त्याचबरोबर त्यांचे जे 2 नंबरचे भाऊ आहेत ते माझ्याच वर्गात होते. आणि शिवाय जाधव सरांच्या वडिलांचा स्वभाव अतिशय चांगला असल्यामुळे माझं गाव असं खेडं, त्यांचं गाव देनेवाडी, गाव आमचे जवळजवळ आहेत. आणि त्यांच्या वडिलांचा स्वभावही अतिशय चांगला होता. त्यामुळे सगळ्या गावाचे संबंध त्यांच्या घराशी अतिशय चांगले होते. त्यांच्या घरच्यांचे सुद्धा त्या शाळेमध्ये मी त्यांच्यानंतर 1 वर्ष उशिरा जॉईन झालो. आम्ही बरेच दिवस सायकलवर अपडाऊन केलं. अनेक पावसाळे आम्ही बरोबर पाहिले. आणि यानंतर तुम्ही स्वतः जाधव सरांचं कार्य बघितलेलंच आहे. अतिशय ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व, सगळ्या याच्यामध्ये ते अष्टपैलू. आणि त्याचबरोबर कॅप्टन कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे जाधव सर. कारण जर आपल्याला माहिती आहे कॅप्टन जर उत्साही असेल तर सगळ्याच खेळाडूंमध्ये उत्साह संचारतो. त्यांचा स्वभाव असा नव्हता की त्याला मी शिकतो आणि तुम्ही हे करा. आता ठीक आहे, कामाची बातमी त्यांना बातमी करत होते, परंतु जर अवघड काम असेल तर ते स्वतः जातीनं हजर राहायचे. आणि त्याचबरोबर संगणकाचं काम असू द्या किंवा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, त्यांची आठवण आम्हाला आवर्जून आल्याशिवाय राहणार नाही. अनेक गोष्टी आम्ही त्यांच्या बरोबरीनं, काही संकटही आमच्या शाळेवर आले, आम्ही बरोबरीनं त्या संकटांना तोंड दिलं. आणि त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच चांगलं मिळालं. आणि जरी ते रिटायर झाले तरी त्यांनी शाळेत यावं, आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं अशी मी परमेश्वराजवळ विनंती करतो. आणि संस्था संचलित सोग्रास या संस्थेचे श्री अजितदादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रास या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री R.K. जाधव सर आज या शाळेतून सेवानिवृत्ती समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 31 मे रोजी
2026 रोजी ते सेवानिवृत्त या कार्यकालातून ते सेवानिवृत्त होत आहे. पण आज या सोहळ्याप्रसंगी उपस्थित झालेले दिनविशेष 1 मे कामगार दिन, ज्यांनी देशासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी जे आपलं काम आहे ते कर्तव्य दक्षता प्रणालीमध्ये ज्यांनी ओतप्रोत आपलं तनमन धनाने ज्यांनी समर्पण केलेलं आहे, तो हा आज कामगार दिन आहे. आणि आपल्या संस्थेचं ब्रीद आहे ज्ञान, बल आणि साधना. तुम्हाला जर ज्ञान मिळवायचं असेल तर कुठेतरी गुरूंकडे जावं लागतं. म्हणून गुरुकुल निर्माण झाले. त्याचं नावच आहे शाळा, विद्यालय, महाविद्यालय, प्राथमिक विद्या मंदिर. ही जी शाळा आहे गुरुकुल, जिथं शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतात, ज्ञान देतात. म्हणून आपल्या संस्थेचं पहिली ब्रीद काय आहे? ज्ञान. सांगा काय आहे? संस्थेचं काय आहे? ज्ञान म्हणा. दुसरं आहे साधना. ज्ञान बल साधना आहे ना, पण आपले क्रम कसा आहे? ज्ञान बल साधना. पण आपल्याला काय मिळवायचं आहे? ज्ञान. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायची आहे? साधना. आणि त्याच्या बळाच्या जोरावर पुढे जायचं आहे. म्हणून ज्ञान बल साधना ही जे ब्रीद आहे संस्थेचं, हे आपण आचरणात आणण्यासाठी संचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षक, कर्मचारी सर्व हे जे पटांगणामध्ये वॉल कंपाऊंड चार्ट जे तुम्हाला दिलं जातं ते काय आहे? जीवन उद्धाराचं साधन आहे. जीवन तुम्हाला प्रगतिकम नेणारं साधन आहे. आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये हे बघा, आता महाराष्ट्रात दुसरे जर कोण असेल तर आमचे जाधव सर आहे. किती आनंद वाटला आम्हाला. काही मंत्रालयामध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेले आहे. आणि इतर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये त्यांना मिळाली. एकदा त्यांना चाकणला पुरस्कार मिळाला आणि सरांना पुरस्कार आणण्यासाठी वेळ नव्हता. योगायोगाने मी आळंदीला कीर्तनाला गेलो. सरांनी विचारलं कुठे तुम्ही? म्हटलं आळंदीला कीर्तन झालं माझं, मी तर थांबलेलं एका संस्थेवर. तर ते म्हणत तुम्ही येताना चाकण मार्ग येणार असेल तर तिथे शाळेत जा आणि पुरस्कार घेऊन या. मी स्वतः पुरस्कार घेऊन आलो. त्यावेळी ते म्हटले आम्हाला साधव सरांची भेट झाली असती तर आम्हाला खूप धन्यता वाटली असती. कारण प्रत्यक्ष व्यक्ती भेटले, त्यांचा आनंद गगनात मावण्याचा होत होतो. आणि त्यांनी माझ्या मार्फत दिलं. तरी त्या ठिकाणी सरांना म्हटलं, त्यांनी तुमची आठवण काढली की तुम्हाला एकदा तरी भेटीला बोलवलं होतं, पण तुमची वेळ नसल्यामुळे तुम्ही तिथे जाऊन पोहोचले नाही. मग आज भांबर सरांनी सांगितलं, SV भांबर सर हे मंगळूरला मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले आणि ते जाधव सर मित्र आहे. एकमेकाची देवाणघेवाण विचारांची. त्यांनी सांगितलं की एक आदर्श जीवन आहे, त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतो. कदाचित जे हुशार मुलं आहे ना घरामध्ये जन्माला येते, घरातील लोक त्याच्याकडे आदर्श मुलगा आहे म्हणून बघतात. मुलं किती राहतात घरामध्ये? 2-3. पण 3 पैकी हा चांगला आहे, हा हुशार आहे, याच्याकडे कारभार दिला पाहिजे, याचं वागणूक चांगली आहे, याचे विचार चांगले आहे, हा शिस्तप्रिय आहे, असं घडवणारे हे आमचे शिक्षक म्हणजे सर्व कुंभार दादाचं काम करतात. काय करतात? कुंभार काय करतो? घड तयार करतो, पंती तयार करतो, वेगवेगळे आलेले सण उपक्रमासाठी ती मातीचे आकार देतो. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही कसे आहोत? मातीच्या ढेकळाप्रमाणे आहोत. कसे? त्यांनी ढेकूळ नावाचा एक ग्रंथ प्रकाशित केला. मोठा कार्यक्रम त्यांनी चांदवडला केलेला होता. आपल्या चांदवड तालुक्यामध्ये आदर्श असलेली व्यक्ती आपल्याला लाभली ही भाग्याची गोष्ट आहे, शोधून मिळत नाही. पण देवाने एक कृपा केली आमच्याकडे, आमच्या हनुमंतरायाने. म्हणजे जे हनुमान शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्था संचलित हनुमंतराया बुद्धिमत्ताम वरिष्ठम. बघा सरांनी सांगितलं बुद्धी ज्ञानाच्या बाबतीत वयाचा विचार नाही, वयाचा विचार नाही. तसं त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व जे प्रदर्शित केलं, त्यांच्याकडे कर्म, कर्तव्य, क्रांती, कर्तव्य दक्षता आणि त्यांच्याकडे असलेली जेवढी काही ज्ञानाचा भर आहे तो जगताच्या उद्धारासाठी म्हणजे तुम्हाला बुद्धी विकासासाठी त्यांनी चालना दिली. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकमध्ये तुम्हाला आदर्श घडवलं. क्रीडा क्षेत्रामध्ये आमचे शिक्षक या ठिकाणी तरबेज आहेत. तुम्हाला क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही सांगा आम्हाला ह्या खेळामध्ये पुढे जायचं आहे, ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील. तालुक्यात, जिल्ह्यात सुद्धा नाव काढून देतील. आणि खरं महत्वाचं म्हणजे या ठिकाणी पुनर्जन्म झाले आमचे बोरगुडे सर आहे. बघा आजारातून पुन्हा या ठिकाणी ते पार पडले आणि आपल्या पुढे येऊन बसले. सरांसाठी सुद्धा टाळी वाजवा. बोरगुडे सरांना दीर्घ आयुष्य लाभो ही या ठिकाणी विनंती करतो, देवाकडे मागणी. आणि सेवानिवृत्त झालेले जाधव सरांकडून आतापर्यंत ज्या आठवणी आहे, आम्ही बरोबर राहिलो. सरांनी आमच्याकडून एक नाटक करून घेतलं होतं. काय नाटक? गणपती बसल्यानंतर नाटक आम्ही 10-12 गावांना गेलो आणि त्या नाटकाचं नाव होतं घर.
गांगुर्डे सरांनी लिहिलेलं होतं आणि मुख्याध्यापक सरांनी ते आमच्याकडून करून घेतलं. आम्ही त्यावेळेस मग 8-10 गावांना ते नाटक तयार केलं. 10-15 मुलं एकत्र आलो आणि सुंदर असे त्यांनी त्या काळामध्ये शाळेचा थोडासा आपला नावलौकिक वाढला आणि भूताने, मालसाना, शिरसाना, चिंचोले, शेलू, आडगाव परिसरातील लोक आकर्षित झाली आणि एक आदर्श शाळा आहे म्हणून आपल्याकडे मुलं येऊ लागली आणि मुलं ते घडवताना कुठली हायगाई केली नाही. त्यांनी शिक्षण भरपूर दिलं, मुलांना संस्कार दिले, जे जे पाहिजे ते त्यांनी आपल्यासाठी केलेले आहे. मी जाधव सर जरी आता वयाने मोठे आहेत, माझे ते दाजी लागतात, पण मी त्यांना एकच सांगतो की आपण जे केलेलं अनमोल सहकार्य आहे, या उपकाराची आमच्याने परतफेड होऊ शकत नाही, पण सदैव भेटल्यानंतर तुम्ही आम्हाला भेटत राहा, आम्ही तुमच्या संवादात राहू आणि तुमचे आशीर्वाद किंवा तुमचं मार्गदर्शन आम्हाला कायम लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना उत्तरोत्तर भविष्यामध्ये आयुष्य प्रगती मिळून तीर्थयात्रा भागात सांगितलेलं आहे. तुम्हाला कुटुंब आणि शाळा सोडून दुसरा काही वेळ मिळत नव्हता, पण आता इथून पुढे तुम्ही समाज कार्यामध्ये तत्पर राहाल ही मी या ठिकाणी विनंती करतो. आणि सर्वांचे जे ऋण आहेत जे मी या ठिकाणी जाधव सरांकडे एकच मागणी करतो की वेळोवेळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मार्गदर्शनच कराल ही या ठिकाणी माझी शेवटची उद्घोषणा करून पूर्ण विराम देतो. रामकृष्ण आहे सर्वांना. पाठवला होता की पालकांनी यावं आणि आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या पाल्यांनी लिहिलेल्या ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या बघाव्या असं आवाहन केलेलं होतं. पालकांमध्ये जागृती होईल, तुमचा अधिक विकास करण्याचा एक मार्ग त्यातून खुला होईल असं प्रशासनातर्फे, शासनातर्फे आपल्याला आवाहन केलेलं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा तुमच्या मार्फत पालकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या पाल्यांच्या उत्तरपत्रिका बघाव्या. त्या ज्या पालकांना वाटेल की आपल्या पाल्याची उत्तरपत्रिका बघायची आहे त्याने शाळेच्या प्रशासनाशी संपर्क साधून आणि वेळ घेऊन या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या पाल्याची उत्तरपत्रिका ज्या विषयाची पाहिजे त्या विषयाची किंवा सर्वच विषयांच्या बघायच्या आहे. तर आपले सर्वांचे आवडते लाडके असे मुख्याध्यापक जे आहेत ते 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मेला रिटायर होत आहेत, परंतु तेव्हा विद्यार्थी उपस्थित राहणार नाही म्हणून आपण त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आजच आयोजित केलेला आहे. त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आपले संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, माझे सहकारी सर्वांचं मी स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री उत्तमराव पाटील गांगुर्डे यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक त्यांच्या विद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करणार आहेत श्री भांबर सर हे सत्कार करणार आहेत, त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कायम भरत राहील सहवासाचे गुंज मनात सतत गुंजत राहील. हरवणीची ही शाळा कायम भरत राहील सहवासाचे गुंज मनात सतत गुंजत राहील. हसरे चेहरे सारे डोळ्यात साठवून घेतो, निरोपाच्या या क्षणी शब्द ही हरवून जातो. तुमच्या या प्रेमाला वंदन माझं राहील, शिक्षक म्हणून जीवन धन्य धन्य होईल. घडत गेले जीवन संस्कारांच्या वाटे, हेच कर्म माझे सोबत राहील पुढे. आठवणीची ही शाळा कायम भरत राहील सहवासाचे गुंज मनात सतत गुंजत राहील.